महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची डिप्लोमा वाला विद्यार्थी सुद्धा इथे पात्र आहे. डिप्लोमा डिग्री वाला विद्यार्थी सुद्धा इथे पात्र आहे. त्यामुळे म्हणूनच म्हटलं हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तुम्हाला सर्व ज्याचं डिप्लोमा झालाय, ज्याची डिग्री झाली आहे, ज्याचं एमएससी झालंय सर्वांसाठी इथं जागा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघा. डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर ज्या मुलांचा डिप्लोमा झालेला आहे, ज्या मुलांचा डिप्लोमा झाला आहे त्या मुलांसाठी जबरदस्त पोस्ट आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ खूप जबरदस्त असा होणार आहे. तुम्ही ऍग्रिकॉस असू द्यात किंवा ऍग्रिकॉस नसू द्यात, तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार. तर बघा, कृषी विद्यापीठ भरती. तर कृषी विद्यापीठ भरतीसाठी बऱ्यापैकी आपण गोष्टी इथं कव्हर करत आलेलो आहात. तर कृषी विद्यापीठ भरतीसाठी तुमच्यासाठी दोन कृषीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. आता त्या जाहिराती कुठल्या आहेत, काय आहे, सर्व गोष्टी सांगतो मी. बघा, शैक्षणिक पात्रता काय आहे त्या जाहिरातीसाठी, रिक्त जागा किती आहे, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, ह्या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार. परंतु त्याआधी तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओला लाईक करून टाकायचंय. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं. चला आपण एक एक गोष्ट आता बघूया कुठली गोष्ट आहे. तर बघा, पहिली ऍड मी तुमच्या समोर ठेवतोय. तर पहिली ऍड आहे तुमची बृहन्मुंबई महानगरपालिका. तर तुम्ही म्हणाल की सर बृहन्मुंबई महानगरपालिका ऍग्रीचा काय संबंध. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ऍग्रीच्या जागा तुमच्यासाठी इथं आहेत. तर याच ऍग्रीच्या जागेबद्दल मी तुम्हाला आज समजावून तिथे सांगणार आहे. ठीक आहे, चला. तर आज आपण काय करणार आहे, ऍग्रीच्या जागेबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. अशा दोन जाहिराती, एक ऍग्रीची आहे, दुसरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ त्याची सुद्धा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. तुम्हाला या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा करायचा आहे, काय सगळं माहिती सांगतो. त्यामुळे व्हिडिओ सोडू नका. बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक आरोग्य खाते कीटकनाशक विभागामध्ये ही जाहिरात आहे. ठीक आहे, या जाहिरातीबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो, परंतु त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. तर इथं बघू शकता तुम्ही. बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक विभागाच्या अंतर्गत ही ऍड आहे. ऍडचं नाव आहे कंत्राटी कीटक नियंत्रक अधिकारी. आता कंत्राटी कीटक नियंत्रक अधिकारी पदाचं हे नाव आहे, बरोबर आहे. 6 पदं भरायचे. किती? 6 पदं. आणि वेटिंग वाले 3 जण ठेवणार आहे. जर त्यांना आणखी गरज पडली तर वेटिंग मध्ये सुद्धा ते घेणार. तर यासाठी शैक्षणिक पात्रता कुठली आहे ती सुद्धा सांगतो. बघा, कंत्राटी कीटक नियंत्रक अधिकारी या पदाची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे. बघा, उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा एमएससी एंटोमॉलॉजी, म्हणजे ज्या मुलांचं एमएससी एंटो झालं आहे कुठल्याही कृषी विद्यापीठामधून ते विद्यार्थी इथं इलिजिबल आहेत. त्यानंतर एमएससी जर तुमचं झुलॉजी झालं असेल, प्राणीशास्त्र विषयात पदवीधर पदवीधारक असावा, ही इथं काय आहे, अट आहे. त्यानंतर तुमची गुणांची म्हणजे मराठी विषय तुम्हाला पाहिजे 100 मार्काचा. 12वी पर्यंत तुम्हाला मराठी विषय सुद्धा पाहिजे. त्यानंतर उमेदवारांना संगणक विषयक ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. उमेदवाराने हे कुठलं दिलेलं पाहिजे, परंतु एमएससी आयटी सुद्धा तुमची इथं लागेल तरच तुम्ही इथं पात्र आहे. अशी ही ऍड आहे. फॉर्म कुठे भरायचा, पेमेंट किती हे सुद्धा सांगतो. बघा, कंत्राटी कीटक नियंत्रक अधिकारी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचं पद आहे, बरोबर आहे. परंतु जरी कॉन्ट्रॅक्ट बेसवरचं पद असलं तरी पगार भरभक्कतचा पगार आहे. मानधन इथं तुम्हाला तिथं आहे 40,000 रुपये प्रति महिना. जर बघा, ही पोस्ट कोणासाठी आहे, जो मुलगा अभ्यास करतोय लायब्ररीमध्ये बसून, परंतु त्याचा अभ्यास बेसिक पूर्ण झालाय, परंतु अभ्यास करताना जॉब करायचा आहे, त्या विद्यार्थ्यासाठी ही पोस्ट आहे. 40,000 रुपये महिना तुम्हाला तिथं आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचा भत्ता तुम्हाला तिथं मिळणार. 6 महिन्याची ही जॉब आहे. 169 दिवसाचा हा कोर्स आहे तुमचा, म्हणजे हे जॉब म्हणू शकता. उमेदवाराचे वय 1/8/2024 रोजी 18 ते 33. ओपन जरी विद्यार्थी असला तरी त्याला 33 वर्ष, ओबीसी असला तरी त्याला 33 वर्ष, एससी एसटी असला तरी त्याला 33 वर्ष तिथं काय राहणार आहे, मर्यादा राहणार. आता बघा, हे खाली अटी वगैरे दिली आहेत, निवडीचे निकष वगैरे दिलेले आहेत. बघा, विहित अर्हता धारक करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील आपले अर्ज कधी द्यायचे आहे, 7 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत. म्हणजे आजची 7 आहे, उद्याची 8 आणि परवाची 9, म्हणजे 2 दिवसामध्येच तुम्हाला इथं अर्ज सादर करायचे. फक्त 2 दिवसामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. अर्ज सुद्धा कसं करायचंय, अर्ज प्रत्यक्ष येऊन जमा करायचंय. म्हणजे अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तिथे जमा करायचा आहे. ऑफलाईन तिथे अर्ज करायचा आहे.
पोस्टाने किंवा इतर मार्गाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. पोस्टाने तुमचा अर्ज चालणार नाही, तुम्ही स्वतः तिथं लागणार आहे. कुठं अर्ज देऊन द्यायचंय तर ऍड्रेस लिहून घ्या. कीटकशास्त्र अधिकारी कार्यालय, 5वा मजला, हॉकर्स प्लाझा, जनता पॉइंट मार्केट इमारत, सेनापती पापड मार्ग, दादर पश्चिम मुंबई या ठिकाणी तुम्हाला तिथं अर्ज लिहून द्यायचा आहे. आता अर्जाचा नमुना हा अर्जाचा नमुना आहे. हा अर्जाचा नमुना जर तुम्हाला पाहिजे असेल, हा पूर्ण इथं तुम्हाला फोटो लावायचा. हा जर नमुना पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मनीष मानकर नावाचं. या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये देतो, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देऊन टाकतो. जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे तुम्हाला हा ऑफलाईन अर्ज भरता येईल. आता पुढची ऍड कुठली आहे, पुढच्या ऍड वर जातो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची ही ऍड आहे. डिपार्टमेंट ऑफ फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग. आता तुम्ही म्हणाल सर हे तर FMP ची आहे. FMP जरी असलं तरी तुम्हाला डिप्लोमा वाला विद्यार्थी सुद्धा इथे पात्र आहे. डिप्लोमा डिग्री वाला विद्यार्थी सुद्धा इथे पात्र आहे. त्यामुळे म्हणूनच म्हटलं हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तुम्हाला सर्व ज्याचं डिप्लोमा झालाय, ज्याची डिग्री झाली आहे, ज्याचं MSc झालंय, सर्वांसाठी इथं जागा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघा. 1 तारखेला ही ऍड आलेली आहे. पूर्ण ऍड बद्दल समजावून सांगतो. बघा कुठल्या पोस्टसाठी तुम्हाला इथं आहे. बघा, यंग प्रोफेशनल फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट पाहिजे विथ 60% मार्क इन ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. म्हणजे ज्या मुलाचं बीटेक ऍग्री झालं असेल, बीटेक ऍग्री इंजिनिअरिंग झालं असेल त्या मुलाला इथं जॉब आहे. 1 year ऑफ एक्सपिरियन्स, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. जर तुमची किंवा मास्टर डिग्री म्हणजे एमटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग किंवा डिग्री इन फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग झालं असेल तरी तुम्ही इथे एलिजिबल आहे. इथं मग एक्सपिरियन्सची तुम्हाला अट नाही. एक पोस्ट आहे, 35,000 रुपये, 11 महिन्याचा प्रोजेक्ट आहे. राहुरी MPKV राहुरीला तुम्हाला जॉब राहणार आहे. MPKV राहुरीला जॉब राहणार म्हणजे तिथं तुम्ही पगार तर कमवणार, परंतु अभ्यास सुद्धा करता येणार 1 वर्ष. आणखी डिप्लोमा वाल्याला सुद्धा जागा आहेत. ऍग्रिकल्चर ज्याचा डिप्लोमा झालाय त्याच्यासाठी सुद्धा जागा आहेत. बघा, यंग प्रोफेशनल सेकंड प्लांट प्रोटेक्शन मध्ये ग्रॅज्युएट विथ 60% मार्क इन ऍग्रिकल्चर विथ 1 year एक्सपिरियन्स इन रिलेव्हंट फील्ड. म्हणजे तुमचं BSc ऍग्री झालं असेल तरी चालेल. BSc ऍग्री वाला सुद्धा स्टुडंट चालणार आहे, परंतु त्याला 1 yearचा एक्सपिरियन्स पाहिजे. जर तुमचं BSc ऍग्री च्या पेक्षा वर्ष झालं असेल, MSc झाली असेल प्लांट पाथमध्ये किंवा इंडो मध्ये, तर एक्सपिरियन्सची गरज नाही. अगेन 35,000 रुपये आहे 11 महिन्यासाठी. जर तुम्ही आधीच सांगितलं, जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही या पोस्टसाठी जा. गो हेड जाऊ शकता तुम्ही. दुसरी पोस्ट आहे, खूप क्रीम पोस्ट आहे, फील्ड असिस्टंट ऍग्रिकल्चर अलाइड. आता इथे बघा, इसेन्शियल म्हणजे प्राधान्य कुणाला म्हटलंय रे, तर डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर. ज्या मुलांचा डिप्लोमा झालेला आहे, त्या मुलांसाठी जबरदस्त पोस्ट आहे. परंतु ऍटलीस्ट 2 year एक्सपिरियन्स इन फील्ड म्हणजे तुम्हाला इथं 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर कुठली मार्केटिंग कंपनी चालेल, फील्ड चालेल, कुठली चालेल. 15,000 रुपये तुम्हाला तिथं आहे पगार 11 महिन्यासाठी. जर तुमचा डिप्लोमा झाला 1 वर्ष जर तुम्ही राहुरी विद्यापीठामध्ये 15,000 काम तर करायचं, सोबत अभ्यास सुद्धा होईल. सोबत जर अभ्यास केला, कृषी सेवकची पोस्ट निघणार आहे तुमची येणारी पुढची 2025 ची. त्यामुळे ही पोस्ट डिप्लोमा वाल्यासाठी जबरदस्त आहे. कुठलाही एक्सपिरियन्स काढाय आणि जॉईन व्हा. ठीक आहे, एकच इथं पोस्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर डिझायरेबल इथं काय म्हटलं, एक्सपिरियन्स इन युनिव्हर्सिटी स्टेट गव्हर्नमेंट असेल तर तुम्हाला डिझायरेबल आहे चिकपी फील्डमध्ये. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत. आता फॉर्म कुठे भरायचा आहे, फॉर्म बद्दल सुद्धा सांगतो, एज लिमिट सुद्धा सांगतो. कमीत कमी 21 वर्ष, जास्तीत जास्त 45 वर्ष. आणि डिप्लोमा वाल्यांसाठी जास्तीत जास्त अपर एज लिमिट 35 वर्षापर्यंत. ठीक आहे, वुमनसाठी 40 वर्ष. ह्या कंडिशन वगैरे आहे, कंडिशन वाचत बसत नाही. फॉर्म डायरेक्ट फॉर्म वरती येतो. ओके, फॉर्म कधी, कुठं, काय, कसं भरायचं ते बघून घ्या. बघा, डायरेक्ट हा तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. हा ऑफलाईन फॉर्म, नेम ऑफ द प्रोजेक्ट, तुमचं नाव वगैरे लिहायचं, हे सगळं भरायचं, फोटो लावायचा. आता हा फॉर्म कुठे मिळेल, वन्स अगेन आपल्या टेलिग्राम चॅनल मध्ये तुम्हाला हा फॉर्म लिहून देतो.
टेलिग्रामची लिंक मी इथं खाली तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये देतो. इथं जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मनीष मानकर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. कुठल्या नावाचं चॅनल आहे? मनीष मानकर नावाचं टेलिग्राम चॅनल. तिथे जाऊन लगेच टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे. आता हा फॉर्म तुम्हाला भरायचा कसा आहे? ऑफलाईन भरायचा आहे, ऑनलाईन भरायचा, सगळ्या गोष्टी सांगून देतो एकदा. ठीक आहे. ठीक आहे. बघा कंडिशन वगैरे इथं बहुतेक हा फॉर्म तुम्हाला 15 ऑक्टोबर पर्यंत भरायचा आहे 6 वाजेपर्यंत. कसा भरायचा आहे रे बाबा? द इंटरेस्टेड कॅन्डिडेट आर एनकरेज टू अप्लाय इन प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट प्रोव्हाइडेड इन द नोटरी अप्लाय विथ सेल्फ सर्टिफिकेट डॉक्युमेंट. ओके. फार्म मशिनरी डिपार्टमेंट, या डिपार्टमेंटला नेऊन द्यायचं आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने किंवा पोस्टाने द्या. ओके. पण 15 ऑक्टोबरच्या आधी पोहोचेल अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म इथं पाठवायचा आहे. बाय पोस्ट सुद्धा देऊ शकता, बाय पोस्ट किंवा ऑफलाईन सुद्धा तुम्ही इथं देऊ शकता, स्वतः नेऊन देऊ शकता. ठीक आहे. ही आजची अपडेट होती. आजच्या ह्या 2 ऍड होत्या. जरी कंत्राटी असल्या, ज्याला खरंच अभ्यास करायचा तो बीएमसी मध्ये 40,000 काम करेल 6 महिन्यासाठी, किंवा जर तो ऍग्रिकल्चर असेल तर विद्यापीठाचा एमपीक्यू राहिलेला आणि तिथे जॉब करेल 11 महिन्यासाठी आणि अभ्यास सुद्धा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. साईडची बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. हे दोन्ही फॉर्म जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल, फॉर्म कसे भरायचे त्याची पीडीएफ, तर आपलं टेलिग्राम चॅनल त्याच्यामध्ये जा. टेलिग्राम चॅनलची लिंक देतो तुम्हाला कमेंटमध्ये, तिथं जाऊन क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.